नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलमध्ये किस्से अनसुने. मित्रांनो, ही गोष्ट आहे डिसेंबर 2020 मधली. माझ्या एका मित्राच्या लग्न होते, जे गावाला होते. तेव्हा लॉकडाऊन शिथिल झाले होते, त्यामुळे आम्हाला लग्नाला जाणे शक्य झाले. आम्ही सर्व मित्रमैत्रिणी मिळून लग्नासाठी 3-4 दिवस गावी जाण्याचा प्लॅन केला. इतर पास वगैरे तोपर्यंत मिळाला होता. आम्ही जाण्याची सोय केली, कारण सगळे मिळून आम्ही जवळपास 12 जण होतो. आमच्यासोबत एक जोडपंही होतं, सतीश आणि प्रिया. नियोजनाप्रमाणे आम्ही सगळी तयारी करून लग्नाच्या 2 दिवस आधी त्याच्या गावी पोहोचलो. लग्न घरात सगळ्यांना राहणे शक्य नसल्यामुळे आम्ही सगळी मित्रमंडळी शेजारच्या एका घरात वरच्या मोठ्या खोलीत राहायला होतो. खोली बरीच मोकळी आणि प्रशस्त होती. गावाचा परिसर असल्यामुळे आजूबाजूला घरं अगदी तुरळक होती, पण लग्नकार्य असल्यामुळे तो परिसर गजबजून गेला होता. मित्रमंडळी सोबत असल्यामुळे 2 दिवस कसे निघून गेले कळलेच नाही. लग्नकार्य सगळे विधी सुरळीत पार पडले. आम्ही अजून 1-2 दिवस राहण्याचा प्लॅन करूनच गेलो होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वांनी रात्री जागून गप्पा मारायचा बेत आखला. जेवण आटोपल्यावर बाहेर आलो आणि शेकोटी पेटवली. डिसेंबरचा महिना आणि त्यात गावाकडचे वातावरण, त्यामुळे हवेत बराच गारवा पसरला होता. आणि अशा वेळी शेकोटी करून त्याची ऊब घेणं म्हणजे एक वेगळीच मजा. ज्यांनी हा अनुभव घेतला असेल त्यांनाच त्याचे महत्त्व कळेल. जवळपास रात्री 1 पर्यंत आमच्या गप्पा सुरू होत्या. लॉकडाऊनच्या काळात जास्त भेटीगाठी होत नसत, त्यामुळे त्या गप्पा खूपच रंगल्या होत्या. 1 वाजेनंतर आम्ही वर खोलीत आलो, पण तरीही आमच्या गोष्टी सुरूच होत्या. आमच्यातला एकालाही झोप आली नव्हती, त्यामुळे एका मागोमाग एक विषय निघतच होते. कधी मस्करी हशा पिकत होता, तर कधी सगळे गंभीर होत होते. तितक्यात सतीश म्हणाला की मला जरा बाथरूमला जाऊन येतो. गावातले घर असल्यामुळे घराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर ते टॉयलेट वजा बाथरूम होते. आणि एक विचित्र गोष्ट सांगायची झाली तर तो परिसर गडद अंधाराने व्यापलेला होता. म्हणजे त्या घरच्या वरच्या खिडकीतून खाली डोकावून पाहिले तर मागे काही आहे की नाही तेही दिसणार नाही, इतका अंधार आजूबाजूला झाडी झुडपं होती. सतीश आम्हाला सांगून एकटाच निघून गेला. त्यावेळी आम्हाला काही इतके वाटले नाही. गप्पा गोष्टी करता करता 1 तास झाला, पण सतीश काही आला नाही. त्याच्या प्रियसीला म्हणजे प्रियाला त्याची काळजी वाटू लागली. म्हणून तिने आम्हाला विचारले, अरे सतीश कधीचा गेला आहे, अजून आला नाही, तुम्ही खाली जाऊन बघून येता का? मला त्याची खूप काळजी वाटते. तिला हो म्हणत माझे 3-4 मित्र खाली जायला निघाले. बाहेरचा मिठ्ठ अंधार पाहून त्यांचीही जरा टरकली होती. अनोळखी परिसर असल्यामुळे त्यांना भीती वाटणे साहजिकच होते, पण तरीही ते गेले. टॉयलेटजवळ जाऊन बाहेर थांबले आणि त्याला हाक दिली, सतीश, अरे सतीश, किती वेळ, प्रिया वाट बघते तुझी. त्याचा हातून काहीच प्रतिसाद आला नाही. तसे मित्रांनी पुन्हा हाक दिली, अरे सतीश, आहेस की नाही आत, हाकेला हो तर दे, आम्हाला कसे कळेल, बराच वेळ झाला यार. वातावरणात एक वेगळी शांतता पसरली होती. मित्र त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत तिथेच अंधारात उभे होते. तितक्यात त्याने बाजूला
आतून आवाज दिला. तसे ते मित्र वर आले. अवघ्या 5 मिनिटात ते खाली जाऊन त्याला विचारून वर आले. आम्हाला म्हणाले, अरे टॉयलेटमध्येच आहे तो. आम्ही त्याला आवाज दिला. काही काळजीचं कारण नाही. तसे आम्ही रिलॅक्स झालो. काही वेळानंतर तो वर आला. आल्या आल्या आम्ही त्याला विचारले, अरे इतका वेळ काय करत होतास आत? आणि त्याची मजा घेऊ लागलो, टर उडवू लागलो. पण तो तोंडातून एक शब्दही काढत नव्हता. अतिशय शांत, गंभीर आणि चेहऱ्यावर कसलेच हावभाव दाखवत नव्हता. रागात होता असे वाटत होते. तेवढ्यात माझे लक्ष त्याच्या पायाकडे गेले. त्याच्या पायाला गुडघ्याजवळ खरचटले होते. जणू त्याचा पाय कुठेतरी घसरला असावा किंवा तो पडला असावा. त्यातून रक्तही येत होते. ती जखम अगदी ताजी होती, म्हणजे अवघ्या काही वेळापूर्वी झालेली असावी. आम्ही त्याला विचारले, अरे हे पायाला काय लागले? कुठे पडलास का? तेव्हा त्याने पाहिले आणि फक्त एकच वाक्य म्हणाला, मला माहीत नाही. आम्हाला थोडे विचित्रच वाटले. असे काही पुन्हा विचारले, पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. शांत बसून राहिला होता आणि कसल्या तरी भलत्याच विचारात होता. मी त्याच्याकडेच पाहत होतो. अधूनमधून चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्याचे असे विचित्र वागणे पाहून आम्हा सर्वांना शंका येऊ लागली की काहीतरी अभद्र नक्कीच घडले आहे. माझ्या मनात हे विचार चालू असतानाच एक मित्र जवळ येत हळूच कानात पुटपुटला, सतीशचं हे वागणं साधं दिसत नाही. बहुतेक याला बाहेरचं काही झालं तर नसेल ना? त्याचं हे बोलणं प्रियाने सुद्धा ऐकलेलं, कारण ती बाजूलाच बसली होती. तेव्हा तिलाही तसेच वाटू लागले. आम्ही ठरवले की सतीशला आता जास्त काही न बोलता सरळ झोपून जाऊया. पण खोलीतला लाईट बंद करायची कोणाचीच हिंमत होत नव्हती. त्याच्या अशा गूढ वागण्याने सगळ्यांनाच जरा भीती वाटत होती. अशा वेळी जरी सगळे सोबत असले तरीही अनोळखी ठिकाणी रात्र काढणे साधे नव्हते. आमच्यातल्या एकाने हिंमत करून उठून लाईट बंद केला आणि अंथरुणात येऊन झोपला. त्या खोलीला 2 मोठ्या खिडक्या होत्या, पण मागच्या बाजूला कोणतीही वस्ती घरी नसल्यामुळे बाहेर अंधार होता. त्यामुळे खिडकीतून बाहेरचा प्रकाशही येत नव्हता. खोलीत अंधार पसरला होता. अगदी बाजूला कोण झोपले आहे हे सुद्धा दिसत नव्हते. अंदाजे 25 ते 30 मिनिटे झाले असतील. खोलीत कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येऊ लागला. आम्ही जमिनीवर अंथरूण करून झोपल्यामुळे त्या पावलांची कंपने मला स्पष्ट जाणवत होती. इवाना मला धुसर दिसू लागले होते, कारण आपण बराच वेळ अंधारात राहिल्यावर आपल्या दृष्टीला थोडे का होईना पण दिसायला सुरुवात होते. माझेही तसेच काहीसे झाले होते. मी आजूबाजूला पाहत अंदाज घेतला, पण आमच्यातले कोणीही उठले नव्हते. सगळे गाढ निद्रेच्या आहारी गेले होते. मला त्या आवाजाने राहवले नाही, म्हणून मी माझ्या बाजूला झोपलेल्या मित्राला हळूच म्हणालो, ऐक ना, कोणीतरी चालण्याचा आवाज ऐकू येतोय का तुला? त्यावर तो म्हणाला, अरे झोप आता, काही बोलू नकोस. मीही जास्त विचार न करता झोपून गेलो. डोळे उघडले तेव्हा उजाडले होते. मी उठून पाहिला, प्रश्न विचारला, तुम्हाला रात्री कोणी आपल्या खोलीत चालत आहे असे वाटले का? त्यावर प्रिया म्हणाली, हो, मला सुद्धा रात्री असं जाणवलं, पण वाटलं की भास होतोय म्हणून मी दुर्लक्ष करून झोपून गेले. सतीश अजूनही गाढ झोपेत होता. त्याच्या उठण्याची वाट पाहू लागलो आम्ही. तो उठल्या उठल्या आम्ही जरा अंदाज घेतला आणि त्याला कालचा किस्सा विचारायला सुरुवात केली, पण त्याला काहीच आठवेना. माझे लक्ष त्याच्या पायाकडे गेले. त्याच्या पायावरची जखम मी पाहिली, पण ती दिसेनाशी झाली होती, जसं त्याला काही झालेच नव्हते. ते पाहून आम्ही सगळेच जण आश्चर्यचकित झालो. काल रात्री नक्की काय घडलं हेच समजत नव्हतं. भास तर नक्कीच नव्हता, कारण इतक्या लोकांना एकाच वेळी एकच भास कसा होईल? मला कळून चुकले की हा काही साधा प्रकार नाही. आम्ही त्या दिवशी मित्राच्या घरी किंवा गावात या घटनेबद्दल कोणालाही सांगितले नाही. तो विषय आम्ही तेथे सोडून दिला आणि त्याबद्दल नंतर कधी बोललो नाही. मुंबईला निघण्याची वेळ आली. आम्ही सर्व
मुंबईला येण्यासाठी तयारी करत होतो, पण मध्येच सतीश म्हणाला, मला आणखी काही दिवस इथे राहायचे आहे. का, कशासाठी, कोणालाच माहीत नव्हते. त्याचा त्याचं असं वागणं पाहून त्याला कोणीही प्रश्न केला नाही. तो तिथेच मित्रांनो, अशा काही गोष्टी असतात ज्या एखाद्यासोबत घडतात, पण त्यांची उत्तरं मात्र ती व्यक्ती देऊ शकत नाही. असे का होते कोणालाच ठाऊक नाही. आणि याचे पडसाद खूप उशिरा उमटतात आणि एक भयकथा म्हणून प्रसिद्ध होतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. गोष्ट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील कथेसोबत, किस्से अनसुने. तोपर्यंत नमस्कार.